उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वाराले अवघी चिंता वाराले संत दर्शनी आला संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव अवघे वारले अवघे चिंता वारले संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव संत दर्शनी आलाव काय म्हणतात महाराज उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला श्रीमद जगद्गुरु तुकोबाराय अभंगामधून काय तुमच्या आमच्या सामान्य माणसांच्या पुढे या अभंगातून एक प्रकारची कल्पना तुमच्या आमच्या पुढे ठेवतात म्हणाल तर ज्या गोष्टीचा आज आपल्याला अनुभव आला जी गोष्ट प्रत्यक्षरित्या अनुभवाला आली त्या अनुभवाचं वर्णन या अभंगामधून या ठिकाणी करतात काय की आज काय झालेलं आहे तर आज हा माझं मळलेलं भाग्य उजळलं म्हणतात हा अनुभव अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धात म्हणजे सुरुवातीला महाराजांनी सांगितलं त्याच्यानंतर पुढे उत्तरार्धात महाराज काय आम्हाला सांगतात की दररोज जी काही माझ्या पाठीमागे जी काही चिंता लागलेली होती ज्या चिंतेनं मी त्रासलेलो होतो ग्रासलेलो होतो ती सगळी चिंता आज काय झाली अवघी चिंता वारली हा दुसरा आलेला अनुभव पुढे सांगितला त्याच्यानंतर दुसऱ्या चरणामध्ये काय तुकोबाराय आम्हाला सांगतात संत दर्शन हा लाभ संतांचं दर्शन मला आज झालं म्हणतात संतांचं दर्शन मला होईल असं भविष्य काळाचं बोलणं नाही पद्मनाभ जोडीला जोडेल असे सुद्धा शब्द तुकोबारायांनी या ठिकाणी वापरलेले नाहीत तर ज्या गोष्टीचे अनुभव आपल्याला आले ते अनुभव या पहिल्या 2 चरणांमध्ये महाराजांनी सांगितले त्याच्यानंतर पुढे तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय काय आम्हाला सांगतात की आता आपल्या वाट्याला काय नेमकं कर्तव्य आलेलं आहे आपण आता काय काम करणं गरजेचं आहे तर संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू असा जो परमात्मा आपल्याला साधू संतांच्या योगानं भेटलेला आहे
मग त्या भगवंताला आता आपण कोणत्या ठिकाणी साठवून ठेवलं पाहिजे? तर हृदयाच्या पेटीमध्ये त्या भगवंताला आपण साठवून ठेवलं पाहिजे. हा हे काय आहे? तुमची किर्लोस्कर कंपनीची भली मोठी तिजोरी जरी असली तरी त्याच्यामध्ये मावणारी वस्तू नसल्याची योगानं हे काम या ठिकाणी सांगितलं. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू. आणि शेवट तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. मला सापडला म्हणतात, सापडेल असे सुद्धा शब्द महाराजांनी या अभंगात वापरलेले नाहीत. तर जो अनुभव आपल्याला प्राप्त झाला तो अनुभव या अभंगामधून व्यक्त करतात. की काय सांगू तुम्हाला की आज काय झालेलं आहे? तर आज मला संतांची भेट झालेली आहे, माझी चिंता वारली, माझं भाग्य उजळलं असं म्हणतात. आता शब्दांमधल्या गमती जरा कशा असतात याचा एक विचार जर करायचा झाला तर तो सुद्धा एक जरा आपल्याला करता येतो. कसा बघा, भाग्याला उजळा बसणं आणि भाग्याचा उदय होणं या दोन शब्दांमध्ये फरक आहे बरं का. हे दोन शब्द दिसायला आपल्याला जरा सारखे दिसतात, पण यांच्या अर्थात सारखेपणा हा अजिबात होत नाही. आणि अर्थांमध्ये यांच्या साम्यपणा होत नसल्याच्या योगानं त्यांच्या परिणामामध्ये सुद्धा सारखेपणा हा अजिबात होत नाही. पण माणसांना वाटतं हे दोन शब्द दिसायला जरा सारखे दिसतात म्हटल्यावर उजळाच्या ऐवजी उदय म्हटलं काय आणि उदयच्या ऐवजी उजळा म्हटलं काय, दोन्ही एकच. पण असं मात्र नाही. विचार करणाऱ्या करता त्याला या दोन्ही शब्दाची रूपे भिन्न भिन्न ठरतात. भाग्याचा उदय होणं ही पूर्व अवस्था मानली जाते आणि भाग्याला उजळा बसणं ही उत्तर अवस्था मानली जाते. आता या दोन शब्दांमधला फरक जर पाहायचा झाला तर तो सुद्धा आपल्याला जरा बघता येतो. बघा, आपण सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्य उदय झाला असं आपण म्हणतो. सकाळी सूर्य उगवल्यानंतर सूर्य उदय झाला असं आपण म्हणतो. पण सूर्य उगवण्याच्या पूर्वी, सूर्य उदय होण्याच्या पूर्वी बाहेर सगळीकडे काळोख असतो, अंधकार असतो. पण उदय झाल्याबरोबर प्रकाश पाहायला मिळाला. म्हणजे साधा आपण एवढं त्याचं नाव जरी बदललं तरी त्याचं काम बदललं जातं आणि कार्य बदलल्याबरोबर त्याचा परिणाम सुद्धा बदलला जातो. सूर्य उदय झाला हा काही अपरिचित शब्द नाही, तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवातला शब्द. सूर्याचा उदय झाला, सूर्याचा उदय झाला. उदय झाल्यामुळे कार्य बदललं, परिणाम बदलला. पण हा शब्द महाराजांनी या अभंगामध्ये या ठिकाणी वापरलेला नाही. काही ठिकाणी तुकोबारायांचे अभंग सुद्धा आहेत पहा, भाग्याचा उदय अशी अभंग आहेत. पण प्रस्तुत अभंगामध्ये भाग्याचा उदय नाही तर काय, भाग्याला उजळा. आता उजळा आहे म्हटल्यावर एखादी मळलेली वस्तू त्यांच्या जवळ असली पाहिजे. असलेल्या वस्तूला उजळा देणं आणि नसलेली वस्तू तयार करणं याच्यात फरक आहे बरं का. मानावं लागेल, जर माझ्या बोटामध्ये अंगठीच जर नसेल तर सोनाराकडे एवढी उजळून दे म्हणायला मी गेलोच नसतो. अंगठी नसेल तर अगोदर सोनं खरेदी करून घ्यावं लागतं. आणि असलेल्या वस्तूचं मालिन्य घालवण्याकरिता मळलेली तरी वस्तू तुमच्या आमच्याकडे पाहिजे का नको? शब्द काय आहेत महाराजांचे की भाग्य माझं उजळलं. आणि याचा परिणाम काय झाला तर दररोज जी काही माझ्या पाठीमागे जी काही चिंता लागलेली होती, ज्या चिंतेने मी त्रासलेलो होतो, ग्रासलेलो होतो, ती सगळी चिंता आज काय झाली, यावगी चिंता वारली. आता चिंता वारली म्हणून महाराज असं या ठिकाणी म्हणतात. तेव्हा एखाद्या वेळेला शंका घेणारा एखादा माणूस तुकोबारायांवर अशी एखाद्या वेळी शंका घेईल काय की तुकाराम महाराजांना सुद्धा चिंता लागत होत्या आणि आम्हाला सुद्धा चिंता लागतात म्हटल्यावर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? का हो, तुम्ही संत म्हणून घेताय, महात्मे म्हणून घेताय आणि तुम्हाला सुद्धा चिंता आहे आणि आम्ही तर सामान्य माणसं, साधे माणसं, आणि आम्हाला सुद्धा चिंता आहे म्हटल्यावर तुमच्यात आणि आमच्यात फरक काय? आता काय फरक आहे साधू संतांमध्ये आणि तुमच्यामध्ये? पहा, चिंता फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते असं नाही, तर साधू संतांना सुद्धा चिंता लागत असतात. पण चिंतेमध्ये प्रकार पडले जातात. फरक हा त्यातला एवढाच. आता तुम्हा आम्हाला जर पाहायचं झालं तर तुम्हाला तर सर्वांना ठाऊक आहे
आपण सर्वजण एका देशातले माणसं, एका राज्यातले मंडळी. आता जी काही तुमच्या शेताची गत आहे तीच आमच्या सुद्धा शेताची तीच गत आहे, पण जरा थोडाफार जरा त्याच्यामध्ये जरा फरक आहे. तुमची असणारी आजपर्यंत असणारी ओरड जरा तुमची वेगळी आणि आमच्या भागातल्या शेतकऱ्यांची आजपर्यंत असणारी ओरड वेगळी. नदी काठी राहणाऱ्या शेतकऱ्यांची ओरड वेगळी, ओसाड भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांची ओरड वेगळी. आता नदी काठी राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या काय ओरडी असतात की एवढा पाऊस पडून आलेलं पीक सगळं पुरानं नेलं, पावसाने नेलं, पाण्याने नेलं. आणि ओसाड भागातल्या शेतकऱ्यांची ओरड काय, पावसाचं नाही. मग अशा प्रकारचा एक चिंतेचा मोठा राक्षस तुमच्या आमच्या मनामध्ये घरच करून बसलेला असतो. मग अशा दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाच्या मुखावाटे शब्द ऐकायला येत असतात की आता काय घ्यायचं आणि काय खायचं. सगळ्यांच्या तोंडून दुष्काळात असे शब्द ऐकायला येतात, मग तो ओला दुष्काळ असू द्या नाहीतर कोरडा दुष्काळ असू द्या. दुष्काळामध्ये हे शब्द प्रत्येकाच्या मुखातून ऐकायला येतात की काय घ्यायचं आणि काय खायचं. पण याच्यामध्ये सुद्धा प्रकार पडले. गरीब माणसाच्या मुखावाटे सुद्धा असे शब्द आपल्याला ऐकायला येत असतात. आणि एखादा श्रीमंत माणूस असतो, कोट्याधीश असतो, गडगंज असतो, त्याच्या सुद्धा मुखावाटी हेच शब्द ऐकायला येतात की काय घ्यायचं आणि काय खायचं. आता गरीब माणसाच्या तोंडून असे शब्द ऐकायला येणं जरा स्वाभाविक आहे. मग आता काय, घरामध्ये 5-6 माणसाचं कुटुंब आहे, कोणतीही वस्तू विकत घ्यायची म्हटलं तर 50 रुपये किलो, 100 रुपये किलो. त्याला वाटतं की एवढ्या महागाईच्या दिवसामध्ये आता आपण काय खावं. स्वाभाविक आहे, गरीब माणसानं, निर्धन माणसानं असं म्हणणं स्वाभाविक आहे. पण एखादा श्रीमंत माणूस असतो, कोट्याधीश असतो, गडगंज असतो, तो सुद्धा म्हणतो काय खाऊ, रोगानं पछाडलंय, भात खाऊ नका, गोड खाऊ नका, तेलकट खाऊ नका. मग अशा वेळेला हा सुद्धा म्हणतोयस की काय खाऊ. आता याच्या काय खावं म्हणण्यामध्ये आणि गरीबाच्या काय खावं म्हणण्यामध्ये फरक जरी आपल्याला दिसत असला तरी सगळ्या जगाला, तुम्हा आम्हाला जर या जगामध्ये सगळ्यात मोठी चिंता जर कोणत्या गोष्टीची लागली असेल म्हणाल तर नित्य उठोनी या, नित्य उठोनी या, खावयाची चिंता, खावयाची चिंता. नित्य उठोने या, नित्य उठोने या, खावयाची चिंता, खावयाची चिंता. नित्य उठोनी या, नित्य उठोनी या, खावयाची चिंता, खावयाची चिंता. नित्य उठोने या, नित्य उठोने या, खावयाची चिंता, खावयाची चिंता. बोल्या तो येता नाटवेचे, आपुल्या तो येता नाटवेचे. आपुल्या स्वयेता नाठवेते, आपुल्या स्वयेता नाठवेते. नित्य उठोनी या, खावयाची चिंता. नित्य उठोने या, खावयाची चिंता. नित्य उठोनी या, खावयाची चिंता. नित्य उठोने या, खावयाची चिंता. आपुल्या तुही नाठवेचे, आपुल्या तुही नाठवेते, आपुल्या स्वयेता नाठवेते, आपुल्या स्वयेता नाठवेते. नित्य उठून या, खावयाची चिंता. सगळ्या जगाला या चिंतेने ग्रासलेलं आहे.
महाराज म्हणतात, अरे तुमच्यापेक्षा ती पाखरं बरी, पशु पक्षी बरी, प्राणी बरं, कुत्र बरं, मांजर बरं, हत्ती परवडला. अरे तुला खायची चिंता लागली आहे ना, पण प्रारब्धेची भरे पोट. जसं माणसाचं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धानुसार भगवंत तुम्हाला अन्न खाऊ घालतच असतो. अहो तुम्ही घरामध्ये धान्याची कोठार भरून ठेवलेली आहेत, घरामध्ये धान्याची पोती भरून शिवून ठेवलेली आहेत, पण त्या पशु पक्ष्यांनी पाखरांनी किती पोती भरून ठेवली आहेत, त्यांनी किती साठा करून ठेवला आहे, पण त्यांचं सुद्धा जीवन त्या परमेश्वराने जगवलेलं आहेच की. हीच चिंता काय खावे मनवुनी, भले तुझहुनी पक्षीराज. म्हणून महाराज म्हणतात की मला ही असली अन्न वस्त्राची खायची सुद्धा मला कुठली चिंता लागलेली नाही, ना दाग दागिन्याची पैशाची सुद्धा मला कोणती चिंता नाही. का तर आमच्या तुकोबारायांचा दंडकच होता, प्रारब्धेची भरे पोट. जसं माणसाचं प्रारब्ध असतं, आता अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो, पंचपक्वानाचं जेवण आम्ही सर्वांनी केलेलं आहे, आणि जर समजा त्या भगवंताच्या मनामध्ये, देवाच्या मनामध्ये तुमच्या पोटात अन्नाचा एक सुद्धा कण ठेवायचा नाही, अशी जर समजा त्या देवाची जर इच्छा झाली, तर शेवटच्या घासाला एखादी कळत न कळत एखादी माशी तोंडामध्ये जावी. शेवटचं जेवण आहे आणि शेवटच्या घासाला अनावधानानं एखादी माशी जर का तोंडात जर गेली तर त्याचा काय परिणाम होतोय अनुभव आहेच सगळ्याला. जर त्या भगवंताच्या देवाच्याच मनात नसेल, यानं एवढं खाल्लंय ना, मग अशीपासून वाट्या सगळी बासुंदी संपून टाकायला लागलायस ना, आता तुझ्या पोटात मी अन्नाचं एक कण ठेवत नाही. आणि जर समजा त्या भगवंताच्या पंढरीरायाच्या मनात आलंच की नाही, आपण आपल्या भक्ताला तृप्त करू, त्याला पोटभर जेवायला खायला देऊ, तर एखादा तुमच्याच गावचा पंढरपूरचा वारकरी पंढरपूरच्या वाटेने निघाला, वाटेनं पुढं चालत गेल्यानंतर कृष्णामाई गाठ पडल्या, पाणी पाहून नदी पाहून हे लागले आता विचार करायला की आता अनायाशा आपण आता स्वयंपाक करू, जेवण करून पुढची वाट धरू. या उद्देशानं त्यांनी काय केलं तर त्या नदी काठावरती एक चुलवान वगैरे मांडलं, त्याच्यावरती पातेलं ठेवलं, आणि आता आपण तांदूळ शिजवून भात तयार करू म्हणून पिशवीमध्ये हात घातला. पिशवीमध्ये हात घालून बघतोय तर तांदळाचा डब्बा होता, तो रिकामाच, तांदूळच नाही त्याच्यामध्ये. आणि जर त्या भगवंताच्या देवाच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्यानं काय केलं, तिथलीच नदीकाठची एक ओंजळ भरून वाळू आपल्या हातात उचलली त्या पातेल्यामध्ये टाकली. जर भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्या वेळेला काय होईल म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, आदनी घातली या हरळ, होती अमृताचे तांदूळ, जरी भुकेची राखे वेळ, श्री जगन्नाथू. जर भगवंताच्या मनामध्ये त्याला तृप्त करण्याची जर इच्छा असेल तर त्या वेळेला चांगला भात तयार होईल, आणि मनात नसलं तर खाल्लेलं टाकून द्यायला लावेल. म्हणजे पोट भरवणं अथवा न भरवणं हे कुणाच्या हातातली गोष्ट आहे. म्हणून महाराज म्हणतात, प्रारब्धेची भरे पोट. या बोधावरती आरूढ असणारे तुकोबाराय अन्न वस्त्राची खायची चिंता कधी करतील का? बघा, जगाला जे तुकोबाराय सांगतात, अरे पोटाची काळजी तुम्ही कशाला करताय? तुम्हाला जर पोट भरावं एवढंच वाटत असेल, एवढीच जर चिंता लागली असेल तर दुसरं तिसरं तुम्ही काही करू नका, त्या देवाचं नाव घ्या, त्याची काळजी त्याला आहे. माझा एक भक्त अन्ना वाचून व्याकुळ झालेला आहे, त्याला कुठून का असत नाही भाकरी आणून देतोच. आता आम्ही आषाढी कार्तिकी सोहळ्याची माणसं, आषाढीला आळंदीवरून पंढरपूरला चालत जायचं, कार्तिकीला पंढरपुरातून आळंदीला चालत जायचं. मग आत्ताच्या घडीला आम्ही त्या पहिल्या काळातल्या लोकांसारखं पुढं चालत जाऊन स्वयंपाक करून आम्ही आता आमचं पोट भरतोय का? असं कुठं त्या मुक्कामाच्या ठिकाणी पालखी तळावर जाऊन पोचायचा तेवढा अवकाश, तेवढ्यात एक जण कोणतरी कुठून तरी येतं म्हणतं, महाराज आता आमच्याकडे जेवायला चला. आता वा, तुम्ही चालून आलात, थकून आलात, मग एक काम करा, हिथंच बसा, जे तिकडं पंचपक्वानं केलेले आहेत तुम्हाला मी हिथं आणून पोच करतो. म्हणजे भगवंताची आम्हाला खाऊ घालण्याची इच्छा आहे म्हणून. पण
तुम्हा आम्हाला सगळी असली खायचीच चिंता लागली आहे. पण महाराज म्हणतात अन्न वस्त्र चिंता नाही या पोटासी, वारिली देहाची थोर पिडा. जी चिंता शब्द आपण पुन्हा पुन्हा म्हणतो तर पुन्हा पुन्हा वापरतो, ही अशी असणारी चिंता तुमच्या आमच्या रोजच्या अनुभवात असलेली. पण महाराज म्हणतात ही असली खायची चिंता आमच्या साधी स्वप्नात सुद्धा कधी येत नाही. स्वप्नी तेही नाही चिंता, रात्री जाता दिवस. एवढंच काय तर तुकोबाराय म्हणतात चिंता कसली असते ते आम्हाला माहित सुद्धा नाही. तुका म्हणे चिंता कैसे ते मी नेने, लढीवाळ ताने विठाईचे. आणि हे तर कोण म्हणतंय अवघी चिंता. मग हे म्हटलेलं खरं का आता सांगितलेल्या प्रमाणातलं खरं? हे सुद्धा म्हटलेलं खरं आणि ते सुद्धा म्हटलेलं खरं. कसं? ज्या वेळेला जसे प्रसंग असतात त्या त्या वेळेला तसे शब्द वापरलेले असतात. चिंता फक्त तुम्हा आम्हालाच लागलेली असते असं नाही, तर मोठमोठ्या लोकांना सुद्धा चिंता लागत असतात. नवे नवे अवतार आधी म्हणून घेणारे प्रभू रामराया सारखे जरी असले तरी सुद्धा परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर, इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. पहा, चिंता फक्त तुम्हा आम्हालाच लागतात असं नाही, पण एवढे प्रभू रामचंद्र आणि त्यांना सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. जगाचा नायक सृष्टीचा मालक असा असणारा, अहो ज्याच्या नामस्मरणामुळे अवघ्या विश्वाची चिंता नष्ट होते असा ज्याचा अधिकार आहे, आणि त्याला सुद्धा चिंता लागावी म्हटल्यावर काय म्हणावं. परमात्मा श्री रामचंद्र केला असेल चिंतेने किंकर, इतरांचा कोण पार चिंता दुस्तर श्रीरामा. पण चिंतेमध्ये असणाऱ्या क्वालिटी सगळ्या वेगवेगळ्या ठरतात, फरक हा त्यातला एवढा. महाराज म्हणतात आज माझी सगळी चिंता वारली आहे, सगळी चिंता आज माझी खलास झालेली आहे. कशामुळं? कारण काय तर आज माझं मळलेलं भाग्य उजळलं. आता भाग्याला उजळा बसल्यामुळे चिंता वारली ही गोष्ट सत्य. मग असं कोणतं भाग्य तुकोबारायांकडे आहे की ज्या भाग्याला उजळा बसल्यावर चिंता वारते? बघा, साधू संतांचा दृष्टिकोन आणि तुमचा आमचा जगाचा दृष्टिकोन भाग्य शब्दाकडे बघण्यात किती फरक असतो. तुमच्या आमच्या नजरेत आणि संतांच्या नजरेत भाग्य शब्दाकडे बघण्यात किती फरक असतात बघा. आता आपल्या नजरेनं विचार करायचा झाला तर कसं बघा, आपल्याच गावातलं कोणीतरी असतं, पूर्व परिस्थिती फार हलाखीची असते, पण त्यांच्या वाड वडिलांनी कधी कुठे एखाद्या माळावर 1 एकर 2 एकर रान विकत घेतलेलं असतं. कालांतराने असं होतं की त्या माळावरून नॅशनल हायवेच्या रस्त्याचे कामं निघतात. त्याची आहे तेवढी सगळी जमीन त्या रस्त्याच्या कामामध्ये गेली. आता ज्याला 1000 रुपये कशाला म्हणतात, लाख रुपये कसे असतात हे ज्याला माहिती नव्हतं, त्याच्या अकाउंटवर कोट्या आणि पैसे आले. पैसे आल्याबरोबर लगेच बंगला झाला, घोडं झालं, गाडी घेतली, शेत घेतलं, एकुलते एक पोरगं होतं, त्या पोराला नोकरीला लावलं, ते आता 4 पैसे मिळवायला लागलं. आता गावामध्ये जाता येता तो जर तुमच्या आमच्या जर नजरेला जर का पडला तर आपण त्याचं गुणगान गायला चालू करतो. काय? अरे याची पहिली परिस्थिती जर पाहायची झाली तर याच्या नशिबाला 2-2 दिवस शिळी भाकरी सुद्धा याला आधी कधी मिळाली नाही. रोज कुठं बस स्टँडवर हमाली करावी तेव्हा कुठं 4 पैसे याच्या खिशात यायचे आणि त्याच्यावरती याच्या घरामधली चूल पेटायची. पण आता मात्र याच्या घरामधून सोन्याचा धूर निघतोय. कशामुळं? पैसा हातात आल्याबरोबर हे भाग्याचं लक्षण ठरलं जातं. म्हणजे तुमच्या आमच्या नजरेनं आम्ही भाग्य म्हणतोय कशाला, तर पैसा मिळणं, संपत्ती मिळणं म्हणजे भाग्य. बरं, या एकाच गोष्टीला आम्ही भाग्य म्हणतोय असं थोडीच. आता याला दुसरं उत्तर. एखादा तरुण 35-40 वर्षाचा झाला, पण रोजची रोज स्वतः आपला स्वयंपाक करायचा आणि स्वतःचं पोट भरायचं, बायको नाही ना घरात दुसरं कोणी नाही. मग 4 मित्रामध्ये त्याचं बसणं उठणं असतं. त्याची अशी अवस्था त्याच्या मित्रांना काही पाहत नाही. ते म्हणतात अरे आमच्या गावामध्ये लग्नाच्या मुली आहेत, आपण त्या ठिकाणी जाऊ, बोलणी करू, काय होतंय ते पुढचं पुढं बघू. मग हे 4 माणसं त्या गावामध्ये जातात
आणि त्या मुलीच्या बापाला सांगतात, मुलगा एकटाच आहे, धड दाकट आहे, निरव्यसनी आहे, स्वतः करून बायकोचं पोट भरणे इतकं कमवतोय, असं सगळं सांगून ते लग्न जमवतात. आणि लग्न झाल्यानंतर हीच 4 माणसं म्हणतात, बिचाऱ्याचं भाग्य. सांगायचं तात्पर्य काय की आमच्या नजरेनं आम्ही भाग्य म्हणतो कशाला, हे जर ठरवायचं झालं तर ज्यासी प्रपंचाचा अतिविस्तार त्या समनती भाग्य थोर, जो नरना भोगी चाळी शरीर सुकृत नर तो म्हणती, ज्याचे गाठी भोवसाल धन तो सर्वस्वे अवश्य मान्य, तोची पवित्र तोची सज्ञान ऐसे विपरीत ज्ञान हो लागे. पैसा मिळणं भाग्याचं लक्षण, बायको मिळणं भाग्याचं लक्षण. याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर साधू संतांच्या नजरेमधून असा एक भाग्यवान आम्हाला पाहावा लागेल की ज्याच्या संपत्तीचा आणि भाग्याचा विचार जरी आम्ही करायला घेतला तर आमची मती भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. अहो तुम्ही श्रीमंत असताल, किती बंगलेत तुमचे, 2, 3, 4 गाड्या 10-5 असतील, हाताखाली नोकर चाकर असतील. आता बंगले जरी असले तरी बंगले तुमचे कशाचे, दगडा मातीचे, फार झालं तर सिमेंट कॉन्क्रीटचे, किंवा आता ज्या काही बाजारात नव्या विटा असतात त्याचे असतील. पण असा एक जगाच्या पाठीवरती होऊन गेलेला आहे की ज्याची घरं दगडा मातीची नाहीत, ज्याची घरं सिमेंट कॉन्क्रीटचे नाहीत, त्यानं जे काही भिंतीला मटेरियल जे काही वापरलेलं आहे असलं दगडा मातीचं कोण बांधतंय, सोन्याच्याच विटा. आता त्या सोन्याच्या विटाची भिंत जर बांधायची जर झाली तर त्याला सिमेंट वापरून चालणार आहे, त्या सोन्यालाच पागरून त्याचा चिखल तयार करून बांधावं लागेल की. बरं बांधलं, 1 घर बांधलं का 2 घर बांधली, 7 कोटी घर सुवर्णाची बांधली, असं एक जगाच्या पाठीवर होऊन गेलेलं आहे. बायका मुलांचा हिशोब जर करायचा झाला तर फक्त 80,000 फक्त त्याला बायका आहेत. आम्हाला एक मिळाली तर आम्ही भाग्याचं लक्षण ठरवतोय, याला 80,000 बायका, किती भाग्याचा विचार करावा. मुलांचा विचार करायचा झाला तर मुलं किती, कसं असतं, आपल्याच गावातलं कोणतर असतं, रोज सकाळ संध्याकाळ देवळात जात असतं, देवाच्या पायावर डोकं आपटत असतं, हात जोडून देवाला म्हणत असतं काय, हा देवा तू जर मला एक जरी मुलगा दिलास तर माझ्यासारखा भाग्यवान या जगात मीच. आता एका मुलावर भाग्य ठरवणारे तुम्ही आम्ही, आता यांच्या मुलांचा हिशोब जर करायचा झाला तर मुलं किती, 1,00,000. 80,000 बायकांच्या पोटी 1,00,000 मुलं. बरं ना तू बापसे बेटा 1,15,000 लाख, किती भाग्याचा विचार करावा. 80,000 याच्या बायका आहेत, 7 कोटी घर सुवर्णाची आहेत, किती भाग्याचा विचार करावा. अहो तुम्ही स्वतःला श्रीमंत म्हणून घेताय, किती नोकर तुम्ही घरात कामाला ठेवताय, शेतात सालकरी गडी कामाला मिळतात किती, 1, 2, 3, पण ज्यानं 33 कोटी घरामध्ये नोकर म्हणून ठेवलेली आहेत. बरं ते काय पोटाला उपासलेत, आम्हाला काम द्या नोकरी द्या असले म्हणणार आहेत का, नाही तर चांगली धड दाकट रोजची रोज अमृत प्राशन करणारी, ज्यांचं रोजचं पेय अमृतासारखं आहे, असे स्वर्गामध्ये वास्तव्य करणारे 33 कोटी देव ज्यांना आपल्या बंदीखान्यामध्ये घातले, असा सत्ताधारी ऐश्वर्य संपन्न कोण, लंकाधीश रावण महाराज, ज्यांची 7 कोटी घर सुवर्णाची आहेत, किती भाग्याचा विचार करावा. 80,000 ज्याच्या बायका आहेत, किती भाग्याचा विचार करावा. आता हे 33 कोटी देव असलं म्हणून काय झालं, प्रत्येक देवाला कामाला लावायचं ज्याचा अधिकार आहे. ब्रह्मदेव जरी असले तरी तिकडं स्वर्गात, इकडं नाही. त्या ब्रह्मदेवाला सुद्धा रावणाने काम लावलेलं आहे. ब्रह्मदेवानी काय करावं, सगळं पंचांग त्या रावणाला सांगावं. दशमी कधी, एकादशी कधी, द्वादशी कधी, शिवरात्र कधी, महाशिवरात्र कधी, हे सगळं काम त्या ब्रह्मदेवाचं. आता तुमचं आमचं पूजेचं प्रथम दैवत गणपती, त्या गणपतीला सुद्धा सोडलं नाही. आपल्या नगरीमधली गाढवं सांभाळायचं काम त्या गणपतीच्या वाट्याला लावलं. आता ज्यांचं आराध्य दैवत शंकर महादेव आहे त्या महादेवाला तरी सोडावं. महादेवाच्या सुद्धा वाट्याला रावणाने काम लावलेलं आहे. शंकरानं महादेवानी काय करावं तर हातामध्ये किरीट घेऊन उभं राहावं, आणि ज्या वेळेला रावण महाराज हे सिंहासनावरती बसणार तेव्हा शंकरानी महादेवानी म्हणावं काय, रावण महाराज आलोय किरीट घेऊन, पण
कितव्या नंबरच्या तोंडाला घालायचा? कारण तोंड पडली 10, आणलाय किरीट, पण कितव्या नंबरच्या डोक्याला घालायचा हा ज्याचा अधिकार आहे. मला सांगायचंय काय, शक्ती जर रावणाची पाहायची झाली तर कैलास पर्वत 3 डाव हलवण्याची ज्याची ताकद आहे. भक्ती जर पाहायची झाली तर स्वतःच्या हातून स्वतःचा शिरच्छेद करावा, ते मुंडकं आपल्या हातात घ्यावं आणि महादेवाला आळवत बसावं. विद्वत्ता जर पाहायची झाली तर वेद पुराण मुखद्गत असा असणारा, असं सगळं त्या रावणाने केलेलं आहे. मग असा सर्व सत्ताधारी असणारा, बायका मुलादी असतील, याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर आमच्या तुकोबारायांनी शेरा मारलाच नसता. भाग्य तरी नो ये धना पुत्र तारा, भाग्य तरी नो ये धना पुत्र तारा, भाग्य तरे रोये धन पुत्र तारा, भाग्य तरे रोये धन पुत्र तारा, भाग्य तरी नो ये धन पुत्र तारा, भाग्य तरी नो ये धन पुत्र तारा, भाग्य तरे रोये धन पुत्र तारा, भाग्य तरे रोये धन पुत्र तारा, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, भाग्य तरी धन पुत्र तारा, भाग्य तरे धन पुत्र तारा, भाग्य तरी धन पुत्र तारा, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी, भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. बायका, मुलं, घर, संपत्ती याला जर भाग्य जर म्हणता येत असतं तर रावणाचं नाव पहिल्या नंबरलाच आलं असतं. त्याच्या तुलनेला दुसरा कुठला जोडाच नाही. आता जोडा नाही म्हणजे चप्पल बूट सँडल असलं काही नाही बरं का. जोडा नाही म्हणजे त्याच्या योग्यतेला दुसरं कोण नाही. मग रावणाला भाग्यवान म्हणायला काय हरकत होती, पण नाही, तुका मने धन भाग्य अशाश्वत जाण. पण महाराज म्हणतात आज माझ्या जो भाग्याला उजाळा बसला ते भाग्य याच्यापेक्षा वेगळं आलं काही असलं नाही. अहो महाराज, तुम्ही भाग्य बनता कशाला हे जरा जगाला कळू द्या. तो उजाळा कसा बसतो आणि काय बसतो नाही सांगितलं तरी हरकत नाही, पण तुम्ही भाग्य तुमच्या नजरेनं म्हणता कशाला हे जरा कळू द्या. पहा, भाग्य जे तुकोबारायांकडे आहे ते मळलेलं भाग्य. भाग्य त्यांच्या जवळ आहेच, फक्त ते मळलेलं आहे. कल्पना करा, एखाद्याच्या मुलाचं लग्न, मग लग्न ठरवायला 4 माणसं बरोबर गेलेलेच असतात. मग त्या वेळेला त्या मुलीचा बाप त्या मुलाच्या बापाला सांगतो की तुमच्या भावी सुनबाईच्या गळ्यामध्ये तुम्ही 1 तोळ्याची मोहनमाळ घातली पाहिजे. जास्त काही नाही, गळ्यामध्ये 1 माळ आणि पायामध्ये जोडवं. मुलाचा बाप विचार करतो, होय म्हणतो, गावाकडं परत घरी माघारी येतो. घरी आल्यानंतर घरामधली तिजोरी उघडतो आणि त्या तिजोरीमध्ये एक पूर्वीची जुनी मोहनमाळ असते, ती माळ घेतो आणि त्या सोनाराच्या घराचा रस्ता धरतो.
आणि सोनाराकडे गेल्यानंतर त्याला सांगतो, काय बाबा एवढी उजळून दे म्हणतो का नवीन तयार करून दे म्हणतो? उजळून दे, म्हणजे त्याच्या जवळ आहे. आणि जवळच जर नसती तर उजाळा कशाचा घालायचा? शब्द काय आहेत महाराजांचे, की भाग्य माझं उजळलं. आता जे भाग्य तुकोबारायांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहे, फक्त दृष्टी मात्र आमच्याकडे तेवढी बघण्याची नाही. कशी पहा, न मिळणारी घटना, दुर्मिळ घटना घडून आली की त्या वेळेला कुठं कळतं. अगोदर माणसाला नरदेह प्राप्त होणं ही फार अवघड गोष्ट, ही काही सहजासहजी मिळणारी नाही. अहो माणसाला बाकीच्या गोष्टी सहज मिळतात, पण परी सापडतो का? सर्व रत्न मिळतील, परंतु चिंतामणी मिळणं शक्य नाही. गाय म्हैस शेळी मिळेल, परंतु कामधेनू मिळणं शक्य नाही. दुर्मिळ वस्तू आहेत. याप्रमाणे जो देह तुम्हा आम्हाला मिळाला हा काही सहज मिळाला का? 84 लक्ष योनी फिरत फिरत आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. मोले अनद्यरत्न येती तैसा चिंता म्हणी नये हाती, तेवी भूत योनी ते जन्म होती परी, मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ. एवढा दुर्लभ असणारा देह एकतर तुम्हा आम्हाला मिळणार तर नाहीच, पण जो देह या क्षणाला तुम्हा आम्हाला जो मिळाला, मग हा देह तुम्हा आम्हाला मिळाला तरी कसा? तर साधू संत म्हणतात चुकून त्या कागताली न्यायानं देह तुम्हा आम्हाला मिळाला. आता सगळे साधू संत म्हणतात की माणसांना देह जो मिळाला तो कागताली न्यायानं मिळाला. मग आता हा कागताली न्याय कशाला म्हणायचं? काय असतो हा कागताली न्याय? एक म्हातारं होतं, सायंकाळच्या वेळेला नदी काठावर जाऊन बसलं आणि त्यांना आपलं सहज हात वर करून टाळी वाजवायला, आणि त्याच्यामध्ये एक कावळा सापडायला गाठ पडली. हातात आलेली वस्तू बघतो तर कावळा. अरे च्या, काय माझ्याकडे शौर्य, काय माझ्याकडे सामर्थ्य आहे. टाळी वाजवल्या बरोबर पक्षी माझ्या हातात सापडतात म्हटल्यावर काय आपल्याकडे सामर्थ्य आहे. आता आपण राजाकडे जाऊ आणि राजाकडून तेवढं इनाम मिळू. म्हणून त्या कावळ्याला घेऊन त्या राज दरबारामध्ये, राजवाड्यामध्ये गेला. राज दरबारामध्ये गेल्यानंतर त्या राजेसाहेबांना सांगितलं, म्हणले राजे साहेब, हा अत्यंत चतुरातला चतुर पक्षी असून याच्या करता मी कोणत्याही प्रकारचं जाळं वगैरे काही लावलं नाही, याला मी सहज पकडलंय, मला इनाम पाहिजे. प्रधान जवळ बसलेलेच होते, लगेच म्हणाले, देवा हा जसा कावळा तुम्ही आज पकडून आणला कणे, त्याला म्हणले इथल्या पिंजऱ्यामध्ये ठेवा आणि उद्या याच्याच भावकीतला असला एक कावळा तेवढा घेऊन या. म्हणजे आजच्या 100 मोहरा आणि उद्याच्या 100 मोहरा एकाच दिवशी घेऊन जावा, तेवढंच एफडी करायला तुम्हाला सुद्धा बरं पडेल. आशा सोडली बिचाऱ्याला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगल्यापासून ते रात्री संध्याकाळ होईपर्यंत, अरे चुकून काल तो सापडलाय म्हणून ते आज परत सापडत असते होय. सापडला देह कागताली न्याय, न घडो उपाय घडो आली. देह जो तुम्हा आम्हाला मिळाला, सापडला देह 84 लक्ष योनी फिरत आल्यानंतर तेव्हा कुठं माणूस म्हणून जन्माला येणं फार अवघड गोष्ट आहे. सकल देहा माझी पावो, अति दुर्लभ मनुष्य देव. अशा प्रकारचा दुर्लभ असणारा हा देह त्या कागताली न्यायानं का असत नाही, तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आम्ही माणूस म्हणून का असत नाही, पण या पृथ्वीवरती जन्माला आलोत, इथपर्यंत आता आपली गाडी आली. आता पुढच्या बोलण्याला जरा तिखटमीठ लावावं का? दुर्लभ असणारा देह तुम्हा आम्हाला मिळाला, पण तो इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, इराण, इराक, इस्रायल असल्या पाश्चात्य देशात न मिळता भारत देशामध्ये जन्म मिळणं हे जन्माला येण्यापेक्षा अवघड गोष्ट आहे. पहा, कठीणातल्या कठीण गोष्टी आहेत. आमच्या भाग्याची आम्हाला काडीची किंमत नाही, पण साधू संतांनी त्यावेळेला या सगळ्या गोष्टीचं वर्णन करून ठेवलेलं आहे, लिखाण करून ठेवलेलं आहे. नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ जाना. सहज मिळत असता तर दुर्लभ हे विशेषण महात्म्यांनी खर्ची घातलंच नसतं. फार अमूलिक ठेवा हा, आणि अशा प्रकारचा अमूलिक ठेवा आपल्याला प्राप्त झाला, आणि सुदैवानं तो कुठं? भारत देशामध्ये. बरं, एवढ्यावरती समाधान झालं असं नाही. आता भारतासारख्या देशामध्ये तुम्हा आम्हाला देह मिळून तुम्ही आम्ही जन्माला येऊन जर समजा हा देह
तुम्हा आम्हाला अव्यंग नसताना व्यंग देह जर मिळाला असता तर. आंधळ्या माणसाला विचारलं, बाबा रात्री कीर्तनाला गेला होतास, किती टाळकरी होते? तो म्हणतो मला काय दिसलंच नाही. बहिऱ्या माणसाला विचारलं, रात्री बुवानं कुठला पण घेतला होता? तो म्हणतो मला काय ऐकायला चालू नाही. म्हणजे व्यंग देह हा भक्ती करण्यासाठी तेवढा कार्यक्षम ठरू शकत नाही. ज्या वेळेला भगवंतानं ही वस्तू निर्माण केली आहे त्याच वेळी भगवत प्राप्ती करता लागणारी सगळी सामग्री तुम्हा आम्हाला देऊन टाकलेली आहे. दिले इंद्रिय, हात पाये कान, डोळे मुख बोलाया वचन. डोळे दिले कशाकरिता? सिनेमे पाहण्याकरता? हा नाही, तर त्या भगवंताचं सावळं सुगुण रूप पाहण्याकरता. कान दिले कशाकरिता? शेजारच्या घरात काय चाललंय म्हणून भिंतीला लावून ऐकायला? हा नाही, तर त्या भगवंताची गुणानुवाद ऐकण्याकरता. हात दिले कशाकरिता? काट्या कुराडी घेऊन लोकांची डोकी फोडायला? हा नाही, तर भजनामध्ये भगवंताची प्रेमानं टाळी वाजवण्याकरता. वाचा दिली कशाकरिता? घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण. ज्या कार्यासाठी तुमची निर्मिती झालेली आहे त्या त्या कार्याला तुम्ही तत्पर आहात म्हणून नरदेह दुर्लभ. दूध उत्तम, दूध पवित्र आणि गोड. दूध पवित्र आहे, गोड आहे, स्वादिष्ट आहे. पचन क्रियेला सुद्धा दूध चांगलं आहे. आणि त्या दुधामध्ये जर समजा थोडी साखर जर टाकली तर त्याचा स्वाद अधिक अधिक. त्याच्यामध्ये काजू बदाम केशर विलायची भुकणं करून जर टाकलं तर अधिक 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 वाढती. म्हणजे अशा प्रकारचा देह तुम्हा आम्हाला मिळाला. तुम्ही आम्ही अव्यंग देहानं या भारत देशामध्ये जन्माला आलोत. पण एवढ्यावरती सुद्धा समाधान झालं असं नाही. आता एवढ्या सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही आम्ही भारतात जन्माला आलोत, पण नको त्याच्या घरात जर तुमचा आमचा जन्म जर झाला असता तर कसली पण दिप्पाड गाय असू द्या, एकटा आडवी पाडतोय. काय झाला त्या देहाचा उपयोग? देह मिळाला, भरतखंडात मिळाला, अव्यंग मिळाला. आणि वैष्णवांच्या घराण्यामध्ये न मिळता नको त्या ठिकाणी जर तुम्ही आम्ही जन्माला आलो असतो तर. चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये माणसाला जन्म सहज मिळतो असं तुम्ही समजू सुद्धा नका. जर चांगल्या घराण्यामध्ये, सात्विक घराण्यामध्ये, वारकऱ्याच्या घराण्यामध्ये माणसाला जन्म जर सहज मिळत असता तर आमच्या तुकोबारायांनी त्या भगवंताकडे प्रार्थना काय केली? या या हरिदासाचे घरी, 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 हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी, हरिदासाचे घरी. मज उपजवी जन्मांतरी, मज उपजवी जन्मांतरी, मनासी काय तरी मागा, मनासी काय तरी मागा, मनासी काय तरी मागा. मज उपजवी जन्मांतरी, मज उपजवी
घरी या हरिदासाचे 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 घरी हरिदासाचे घरी या हरिदासाचे घरी माझा उपजवी जन्मांतरी माझा उपजवी जन्मांतरी म्हणते काही तरी मागा म्हणते काही तरी मागा म्हणते काही तरी मागा उपजवी जन्मांतरे माझा उपजवी जन्मांतरे म्हणते काही तरी मागा म्हणते काही तरी मागा म्हणते काही तरी मागा या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी वैष्णवांच्या घराण्यामध्ये जन्म मिळण्याकरता त्याला अनंत जन्माची पुण्याई जवळ असावी लागते. महाराज म्हणतात दुर्मिळ गोष्टी जरी तुम्हाला प्राप्त झाल्या आणि एवढी दुर्लभ असणारी दुर्मिळ असणारी वस्तू तुम्हाला प्राप्त होऊन ही दुर्लभ असणारी दुर्मिळ वस्तू तुम्हाला वापरायची अक्कल जर नसेल तर एवढी दुर्लभ असणारी दुर्मिळ वस्तू तुम्हाला प्राप्त होऊन ती जर वापरण्याची रहाटीच जर माहिती नसेल तर नवशे स्वर्गाधिपती झाला परी रहाटी भांबावला शिची भुजंगत्व पावला नेनसी काही वापरण्याची रहाटी जर चुकली तर दुर्मिळ वस्तू प्राप्त होऊन ती व्यर्थ ठरली जाते. पण याला भाग्य म्हणावं. न मिळणारा देह प्राप्त होणं हे एक प्रकारचं भाग्य. आता जे भाग्य तुकोबारायांकडे आहे तेच भाग्य आमच्याकडे सुद्धा आहेच. नाथ महाराज तर म्हणतात अरे बाबा भारतासारख्या देशात तुझा जन्म होतोय म्हटल्यावर तुझ्यासारखा भाग्यवान तूच. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती तेतही विवेकू परमार्थी त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भाग्याच्या योगानं देह प्राप्त झाला हे मळलेलं भाग्य. आणि याच्यावर उजळा बसणं म्हणजे काय तर संत भेट. संतांची भेट झाल्यानंतर त्यांची सद्वाक्य श्रवण करणं आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं क्रिया करणं. ओवीमध्ये महाराजांनी पुढे सांगितलेलंच आहे पहा. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तव परम भाग्याची संपत्ती तेतही विवेकू परमार्थी. लोकाची नरडी दाबायला खून माऱ्या करायचा विवेक सगळ्याकडे असतो. पण जेणेकरून नरदेहाचं साफल्य होईल आणि त्या भगवंताची प्राप्ती होईल अशा प्रकारचा परमार्थिक विवेक कुणाला आहे? सिनेमा नटाला परमार्थिक विवेक आहे का? उद्योगपतीला आहे का? सभापतीला आहे का? कुणाला आहे परमार्थिक विवेक? कुणाकडे गेल्यानंतर या विवेकाची प्राप्ती होईल? प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. आमच्या ज्ञानोबारायांनी माऊलींनी याच्यावर लेखणी केली. माऊली म्हणतात अरे जन्माला आल्यानंतर तू आता त्या विवेकाचा पत्ता शोधतोयस का? तुला या जन्मामध्ये त्या देवाची भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे का? तर त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारा परमार्थिक विवेक तुला कुणाकडे गेल्यावर प्राप्त होईल त्याचा पत्ता मी तुला देतो. व्यापाऱ्याकडे तू जाऊ नकोस, सभापतीकडे जाऊ नकोस, उद्योगपतीकडे जाऊ नकोस.
कुणाकडे गेल्यावर तुला विवेकाची प्राप्ती होईल त्याचा पत्ता तुला देतो ऐक. चंद्रिका जर पाहायची असेल तर ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी तू जा. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथ विवेका. तुला नेमका पत्ता सांगतो. भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारा परमार्थिक विवेक हा कुणाकडे गेल्यावर तुला प्राप्त होईल त्याचा पत्ता सांगतो. व्यापाऱ्याकडे जाऊ नकोस, सभापतीकडेच जाऊ नकोस. तुला याच जन्मात जर त्या भगवंताची प्राप्ती करायची असेल आणि त्या भगवंताच्या प्राप्तीसाठी लागणारा विवेक तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर ज्यांना संत ही पदवी प्राप्त आहे त्यांच्याकडे तू जा. संत तेथ विवेका. आता संत म्हटल्यानंतर संत हे स्वरूप कुरूप याच्यावर अवलंबून नसतात. संत हे उच्च नीच कुळावर अवलंबून नसतात. संत हे गरीब श्रीमंतीवरती अवलंबून नसतात. म्हणजे संतपणा ज्यांच्या अंगात रुजलेला आहे, मोजलेला आहे. मग असे चतुर कारागीर भाग्याला उजाळा घालणारे दुर्मिळ दुर्मिळ कारागीर म्हणजे साधू संत. संत हे सहज भेटतात का? प्राप्ती होते का सहज या संतांची? जर हे संत सहज भेटत असते तर बहु अवघड म्हणायची गरजच नव्हती. किती अवघड आहे, सगळं आलं त्याच्यात. काय महाराज म्हणतात एक वेळ अशक्य गोष्ट शक्य होतील पण या संतांची भेट होणं शक्य नाही. पण माझ्या भाग्याच्या योगानं काय झालं, संत दर्शन ह्याला या संतांची भेट झाली. आता एवढी दुर्लभ असणारी भेट आज तुकोबारायांना जी काही झालेली आहे तर महाराज म्हणतात की दुर्लभ भेट मला ही जी झालेली आहे मग ही भेट व्हायला कारण काय तर काय सांगू तुम्हाला. पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. पूर्वजन्मातलं पूर्व सुकृत पूर्व पुण्याई या जन्मात जन्माला आलो म्हणून पूर्व पुण्याई फळाला आली. आणि ही पूर्व पुण्याई फळाला आल्याच्या योगानं काय अनुभव मला प्राप्त झाला. संत दर्शन हा लाभ, संतांची भेट झाली. आणि संत भेटीच्या योगानं काय अनुभव प्राप्त झाला म्हणून सांगतात. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला. उजळले भाग्य आता जय जय विठवार कुमारी, जय जय विठोपार कुमारी. जय विठोपार विठोपार कुमारी, विठोपार कुमारी. उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शन हा लाभ पद्मनाभ जोडीला. एवढी दुर्लभ असणारी संत भेट आज मला जी काही झालेली आहे मग ही भेट व्हायला कारण काय तर जन्माला आलो. जन्माला आल्यामुळे पूर्व पुण्याई फळाला आली. आणि पूर्व पुण्याई फळाला आल्यामुळं काय झालं, संत दर्शन ह्या लाभ संतांची भेट झाली. आणि या संत महात्म्यांच्या भेटीच्या योगानं काय अनुभव मला प्राप्त झाला तर माझं मळलेलं भाग्य उजळलं. आणि हे मळलेलं भाग्य उजळल्याच्या योगानं त्याचा परिणाम काय झाला, अवघी चिंता वारली. आता तुकोबारायांच्या पुढं अन्न वस्त्राची चिंता नव्हती, घरदार बांधायची चिंता नव्हती, निवडणूक कुठली लढवायची चिंता नव्हती ना निवडून यायची चिंता नव्हती. चिंता होती ती फक्त या एकाच गोष्टीची. कोणती की न मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे न मिळणारा देह मिळाला, न मिळणारं भारताचं ठिकाण मिळालं, न मिळणारा अव्यंग देह मिळाला,
न मिळणारं वैष्णवांचं घर मिळालं, पण एवढ्यावरती समाधान झालं असं नाही. भगवंताची मला प्राप्ती कधी होईल? आता भारतासारख्या देशात जन्माला येऊन जर मला भगवंताची जर प्राप्ती झाली नाही, काय झालं? भगवंताची जर मला प्राप्ती झाली नाही आणि साधू संतांची जर मला भेट झाली नाही, तर त्याचा काही उपयोग नाही. भारतासारख्या देशात माझा जन्म होऊन जर संतांची जर मला भेट झाली नाही आणि साधू संतांच्या योगानं पांडुरंगरायाची जर मला प्राप्ती करून घेता आली नाही, तर जनावरांमध्ये माझ्यामध्ये फरकच काय राहिला? माणसाचं कार्य नुसता संसार थाटावा एवढ्या करता नाही. कारण गाय, म्हैस, शेळी यांना सुद्धा संसार आहेच. काय प्रमाण? आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनिशी समसमान. त्यांना जसं खायला लागतं तसं आम्हाला सुद्धा खायला लागतं. त्यांना जशी तहान लागत असते तशी आम्हाला सुद्धा तहान लागत असते. त्यांना जशी भीती वाटत असते तशी आम्हाला सुद्धा भीती वाटत असते. त्यांना जशी काम करून झोप लागत असते तशी आम्हाला सुद्धा कीर्तनामध्ये झोप लागत असते. मग काय फरक आहे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये? फरक एकच की मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर भगवत प्राप्ती करून घेणं एवढा अधिकार त्या भगवंतानी फक्त माणसांनाच दिलेला आहे. मनुष्य देहीचे निज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपावलोकनी दिदला. सच्चिदानंद पदवी प्राप्त करून घेण्याकरिता चांगल्या कामाचा बैल जरी असला तरी तो अपात्र. 20-20 लिटर दूध देणारी म्हैस जरी असली तरी सच्चिदानंद पदवी प्राप्त करण्यास अपात्र. मग पात्र कोण? मनुष्य देह एकच. मग हे मनुष्य शरीर एवढे योग्य त्याचं, आणि शरीर प्राप्त होऊन जर मला संतांची भेट झाली नाही आणि संतांच्या योगानं जर पंढरीरायाची जर मला प्राप्ती करून घेता आली नाही, त्याचा काही उपयोग नाही. म्हणून अहोरात्र जी काही अंतकरणाला चिंता लागलेली होती की ज्या साधू संतांच्या योगानं कायमी उद्धार पावीन, तुकोबारायांना चिंता होती ती कोणती? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे चिंता करी सदा सर्व काळ, ऐसे संता करे सदा सर्व काळ. ऐसे चिंता करी सदा सर्व काळ, ऐसे चिंता करे सदा सर्व काळ. रात्रंदिवस येते तळमळ, रात्रंदिवस येते तळमळ. रात्रंदिवस येते तळमळ, रात्रंदिवस येते तळमळ. तुका म्हणे नाये आपुले बळ, तुका म्हणे अनाही आपुले बळ. तुका म्हणे नाये आपुले बळ, तुका म्हणे नाही आपुले बळ. जेने फळ पा
निश्चयेसे तेने फळ पावे निश्चयेसे तेने फळ पावेन निश्चयेसी तेने फळ पावेन निश्चयेसे काय खंड येईल कर्मा 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 ऐसे चिंता करे सदा सर्व काळ ऐसे चिंता करे सदा सर्व काळ रात्रंदिवस एके तळमळ रात्रंदिवस येते तळमळ तुका म्हणे नाही आपुले बळ तुका म्हणे नाही आपुले बाळ जेने फळ पावेन निश्चय काय खंड येईल कर्मा काय खंड येईल कर्मा पावेल काय खंड येईल कर्मा काय खंड येईल कर्मा ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. ही चिंता होती. दुसरी घरदार बांधायची चिंता नव्हती, निवडणूक लढवायची चिंता नव्हती, निवडून यायची चिंता नव्हती. चिंता फक्त एवढ्याच गोष्टीची होती की संतांची भेट मला कधी होईल आणि संतांच्या योगानं पांडुरंगरायाची मला प्राप्ती कधी कधी करून घेता येईल. पण आज माझ्या भाग्याच्या योगानं काय झालं, संत दर्शन निहाला व संतांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या योगानं सगळ्या गोष्टी आज मला साध्य झाल्या. कशाला म्हणायचं भाग्य? देह प्राप्त होणं हे मळलेलं भाग्य. आणि याच्यावर उजळा बसणं म्हणजे काय तर संत भेट. संतांची भेट झाल्यानंतर त्यांची सद्वाक्य श्रवण करणं आणि त्या बोधाच्या योगानं क्रिया करणं. जोपर्यंत सोनाराची गाठ पडली नव्हती तोपर्यंत दागिना मळलेलाच होता. सोनं असून काळपट दिसत होतं, पण सोनाराची गाठ पडल्यानंतर त्यानं ते तापवलं आणि पॉलिश वगैरे केल्याबरोबर लक 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 चमकायला लागलं. का? सद्वाक्य श्रवण कानाला ऐकायला मिळालं आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं क्रिया करत गेल्यामुळं काय झालं तर अंतकरणामधील कामाधिक विकार यांचा समूळ सगळा नाश झाला. याला म्हणायचं भाग्य. पिकलिया शेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईच अवघी आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणीजे संसारी जन्मीजे याचे लागी. कशाला म्हणायचं भाग्य? तर काम क्रोध लोभ मदमत्सर अहंकार या षडविकाराचा सगळा नाश झाल्याच्या योगानं काय झालं पुढं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठले. काम क्रोध केले घर रीते. काम क्रोध लोभ मदमत्सर अहंकार या षडविकाराचा नाश झाल्याच्या योगानं वैराग्य अंतकरणाच्या ठिकाणी उत्पन्न झालं. आणि वैराग्य उत्पन्न होणं म्हणजे दागिन्याला चकाकी चढली. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य तेने ब्रह्मानंदा योग्य होती जीव. म्हणजे
भगवंताच्या अधिकारापर्यंत येण्याची पात्रता या सामान्य जीवाला आज झाली. हाच अनुभव अभंगातून सांगितला. संतांची भेट झाली, भाग्य माझं उजळलं, उजळले भाग्याता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठे